किनीमधील जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करून तर त्यांची पत्नी वाठारमधल्या एका दुकानात मजुरी करून 3 मुलांचा सांभाळ करतात. त्यापैकी आयेशा आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत पोलीस होण्याचं स्वप्न बाळगून प्रयत्न करत होती. अचानकपणे महाबरी कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि गावातल्याच अल्पवयीन मुलानं एकतर्फी प्रेमातून आयेशाला त्रास द्यायला सुरुवात केली. 3 महिने हा प्रकार सुरू होता. आयेशानं घरी याबाबत सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या घरच्यांना त्याला समज द्यायला सांगितलं. त्यानंतरही त्यानं आयेशाचा पाठलाग करणं थांबवलं नाही. 13 ऑगस्टला तर त्यानं आयेशा कॉलेजवरून घरी येत असताना बसमध्ये तिच्या बाजूला बसत, "तू माझी झाली नाहीस तर दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही," असं सांगत तिला धमकावलं. यानंतर आयेशानं दुपारी आईला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. पण सायंकाळी 5 वाजता आयेशाची आई घरी आली त्यावेळी वेगळंच दृश्य दिसलं. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचा त्रास असह्य झाल्यामुळं आयेशानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयेशानं आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात असंतोष निर्माण झाला. संबंधित मुलावर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला. अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचं सांगितल्यानंतर नातेवाईकांनी आयेशाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी संबंधित मुलाच्या घरावर चालून जात त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी याची माहिती मिळून सुद्धा त्या ठिकाणी जायला टाळाटाळ केली. अखेर गावातील काही जबाबदार लोकांनी त्या मुलाची जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री गावातून कॅन्डल मार्च काढत आयेशाला श्रद्धांजली वाहून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होत उपसरपंच अशोक माळी, नंदकुमार माने, रेश्मा मुजावर, ॲडव्होकेट NR पाटील, अण्णा मगदूम, धीरज चव्हाण, प्रदीप धनवडे, विजयसिंह चव्हाण यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी मागणी केली. या कॅन्डल मार्चमध्ये किनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.